तर कपड्यावर सजावट करण्यासाठी कपड्याच्या सुलट बाजूवर कपड्याचं ठराविक अंतर घेऊन ज्या सरळ शिलाया घातल्या जातात त्याला टक्स असे म्हणतात. टक्स ह्या कपड्याच्या नेहमी सुलट बाजूवर घातले जातात. हे प्लीट्स प्रमाणित असतात, पण प्लीट ही फक्त कपड्याच्या वरच्या बाजूला घातली जाते आणि नंतर त्यावर आडव्यातनं शिलाई घातली जाते. परंतु टक्स हे कपड्यावर सुलट बाजूनी घातले जातात आणि त्याची शिलाई वरपासून खालपर्यंत जितकी उंची असेल तिथपर्यंत ते घातले जातात. टक्स घालत असताना टक्सची जी रुंदी आहे ती वरपासून खालपर्यंत सारख्या रुंदीमध्येच, म्हणजे इथून हे अंतर आहे ते वरपासून खालपर्यंत समान रुंदीत आले पाहिजे. त्यानंतर दोन टक्स मधील जे अंतर आहे ते पण ठराविक रुंदीत असले पाहिजे. टक्सचा उपयोग हा कपड्यावर मुख्यत्वे डेकोरेशन करण्यासाठी घातला जातो. कपड्याची सजावट करण्यासाठी टक्स वापरले जातात. टक्स हे सिंगल किंवा ग्रुपच्या स्वरूपामध्ये घातले जातात. टक्स हे कपड्याच्या जाडीवर किंवा त्याच्या डिझाईनवर अवलंबून असतात. टक्स मुख्यत्वे कपड्यावर सजावटीसाठी घातले जातात. टक्स घालत असताना कपड्यावर शेपिंग आणण्यासाठी, म्हणजे कपड्याला शेप आणण्यासाठी, विशिष्ट आकार देण्यासाठी देखील टक्सचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या गारमेंटमध्ये अलाउन्स ठेवण्यासाठी देखील टक्सचा वापर केला जातो. टक्स उभ्यातून, आडव्यातून, तिरक्यातनं आवश्यकतेनुसार घातले जातात. टक्सची रुंदी ही सर्व बाजूनी सारखी असते आणि त्यातले अंतरही सारखे असते. द डिफरंट टाइप्स ऑफ टक्स. टक्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर पहिला आहे पिन टक्स. पिन टक्स म्हणजे कपड्यावर एकदम छोटंसं अंतर, म्हणजे पिनने एवढं अंतर घेऊन सुलट बाजूनी वरपासून खालपर्यंत सरळ शिलाई मारली जाते. त्याला आपण पिन टक्स असे म्हणतो. त्याची जी रुंदी आहे, त्या टक्सची रुंदी आहे पिनेप्रमाणे एकदम बारीक असते, म्हणून त्याला आपण पिन टक्स म्हणतो. हे पिन टक्स उभ्यातून आणि आडव्यातून, म्हणजेच व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असे दोन्ही पद्धतीने घातले जातात. त्यानंतर आहे स्पेस टक्स. स्पेस टक्स म्हणजे कपड्यावर ठराविक अंतर सोडून जे टक्स घातले जातात त्याला स्पेस टक्स असे म्हणतात. त्यात कपड्यामध्ये सोडले जाणारे जे अंतर आहे ते सर्व ठिकाणी सारखे असले पाहिजे आणि टक्सची रुंदी ही सर्व ठिकाणी सारखी यायला हवी. त्यानंतर आहे ब्लाइंड टक्स. ब्लाइंड टक्स म्हणजे हे टक्स आहे ते पिन टक्स प्रमाणेच असतात, परंतु त्याची रुंदी जास्त असते आणि हे टक्स एक टक्स संपल्यानंतर लगेच त्याला लागूनच दुसरा टक्स घातला जातो, म्हणजे टक्सची जी शिलाईचा भाग आहे तो बाहेरच्या बाजूनी दिसत नाही. ते टक्स एकमेकांवर ओव्हरलॅप होतात, म्हणून याला आपण ब्लाइंड टक्स असे म्हणतो. त्यानंतर आहे शेल टक्स. शेल टक्स म्हणजे कपड्यावर रुंद टक्स घातला जातो आणि त्या टक्सचा जो भाग ब्रॉड टक्स घातले जातात. त्यानंतर त्याला ठराविक पद्धतीने ते बांधले जाते सुई धाग्याच्या साह्याने आणि हा टक्स तयार केला जातो. त्यानंतर आहे कॉर्डेड टक्स. कॉर्डेड टक्स हे टक्स घालत असताना कपड्याच्या आतील भागामध्ये कॉर्ड घातली जाते आणि नंतर त्यावर झिपर फूटच्या साह्याने शिलाई मारली जाते. त्याला आपण कॉर्डेड टक्स असे म्हणतो. रिलायज टक्स. हे टक्सची सुरुवात वरून होते, परंतु याचा शेवट कुठेही होऊ शकतो. कपड्यावर डेकोरेट करण्यासाठी किंवा फुलनेस आणण्यासाठी या टक्सचा वापर केला जातो. आता प्लेन टक्स. प्लेन टक्स म्हणजे काय, वरपासून खालपर्यंत जे टक्स घातले जातात ते सरळ आकारामध्ये घातले जातात. त्याला आपण प्लेन टक्स असे म्हणतो. प्लेन टक्स मध्ये ब्लाइंड टक्स, पिन टक्स येतात. आता हे जे आहे हे स्पेस टक्स प्रमाणेच आहेत. हा टक्स घातल्यानंतर ठराविक अंतर सोडून दुसरा टक्स घातलेला आहे. त्याचप्रमाणे हा टक्स आहे हा ब्लाइंड टक्स आहे. हा पहिला टक्स घातल्यानंतर दुसरा टक्स हा ब्लाइंड ह्या टक्सच्या जवळून अगदी घातला जातो, त्यामुळे हे अंतर एकमेकांवर ओव्हरलॅप होते. याला आपण ब्लाइंड टक्स असे म्हणतो. त्यानंतर हे ग्रुपनी घातलेले टक्स आहेत.
हे टक्स घालताना त्याची रुंदी सर्व ठिकाणी सारखी आली पाहिजे आणि त्यामधील जे अंतर आहे ते देखील सारखे असले पाहिजे. त्यानंतर आहे क्रॉस टक्स. क्रॉस टक्स म्हणजे पहिल्यांदा उभ्यातून टक्स घातले जातात आणि नंतर त्यावर आडव्यातून टक्स घालते जातात. म्हणजेच व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असे दोन्हीही टक्स एकत्र घातले जातात. त्यामुळे ते एकमेकांवर छेदले जातात. म्हणून आपण या टक्सला आपण क्रॉस टक्स असे म्हणतो. त्याच्यानंतर आहे शेल टक्स. शेल टक्समध्ये विशिष्ट रुंदीचा टक्स घातला जातो आणि नंतर त्याला सुई दोऱ्याच्या साह्याने विशिष्ट अंतर सोडून बांधले जाते आणि त्याची अशा प्रकारे डिझाईन तयार होते. त्याला आपण शेल टक्स असे म्हणतो. त्यानंतर आहे स्कोलॅप टक्स. स्कोलॅप टक्स म्हणजे काय तर ब्लाइंड टक्स जवळजवळ ब्लाइंड टक्स घातले जातात आणि ठराविक अंतरापर्यंत हे ब्लाइंड टक्स घातले जातात. त्यानंतर ब्लाइंड टक्स घातल्यानंतर त्याला एका बाजूने शिलाई मारायला सुरुवात करतात. एका डायरेक्शनमध्ये सुरुवातीला एक शिलाई मारली जाते. नंतर त्या टक्सचे जे कपड्याचा भाग आहे तो उलट्या डायरेक्शनमध्ये घेऊन त्याच्यावर उलट्या बाजूनी शिलाई मारली जाते. म्हणजे विरुद्ध बाजूनी शिलाई मारली जाते. एक शिलाई इथे घातल्यानंतर पुन्हा सीम अलाउन्सचा भाग वरती घेतला जातो. जे कपड्याचा भाग आहे तो वरती घेतला जातो आणि त्याला या डायरेक्शनमध्ये शिलाई घातली जाते. अशा प्रकारे शिलाई घातल्यानंतर अशा प्रकारची डिझाईन तयार होते. त्याला स्कोलॅप टक्स किंवा शेल टक्स असेही म्हणतात. त्यानंतर आहे कॉर्डेट टक्स. कॉर्डेट टक्स म्हणजे काय तर कपड्याच्या आतमध्ये कॉर्ड घातली जाते आणि त्या कॉर्डवर झिपर फूटच्या साह्याने शिलाई घातली जाते. झिपर फूटच्या साह्याने शिलाई घातली जाते त्याला आपण कॉर्ड टक्स असे म्हणतो. त्यानंतर आहे डार्ट टक्स. डार्ट टक्स